पुरावा ठरत नसतील तर मग परिच्छेद 15 नुसार आयोगाला पक्ष घेण्याचा अधिकारच नव्हता असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो असं देखील युक्तिवाद या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगावरच अनेक प्रश्न जे आहेत ते कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। निवडणूक आयोगाने विधिमंडळामधलं बहुमत बघितलं, पक्षीय बहुमताकडे दुर्लक्ष केल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला होता आणि तो धागा पकडत आता पुढे त्यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय। आयोगाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांच्याकडून या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले जात आहेत। परिच्छेद 15 नुसार आयोगाला पक्षाचा निर्णय देण्याचा अधिकार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं नाही असा युक्तिवाद देखील त्यांनी केलाय। 1/3 लोकांचा गट स्थापनेसाठी मूळ पक्षाची घटना, अन्यथा त्या गटाला कुठल्याही पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं असा युक्तिवाद या ठिकाणी सिब्बल यांनी केला। 1/3 लोकांचा गट स्थापनेसाठी पक्षाच्या घटनेमध्ये मान्यता असावी लागते, अन्यथा त्या गटाला विलीन व्हावं लागेल असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगाने मात्र शिंदेंकडे पक्षचिन्ह आणि पक्ष दिला असं सिब्बल यांनी म्हटलंय। फूट पडली तर ती विधिमंडळात आणि राजकीय पक्षातही असायला हवी, मात्र विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली आहे याचा उल्लेख सिब्बल यांनी केलेला आहे। 1/3 लोकांचा गट स्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता हवी असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान ते म्हणतायत। दोन्ही पक्षांकडून पक्षातील संघटनेची कागदपत्र सादर केली होती, मात्र निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला असं सिब्बल ते बोलतात। दोन्ही पक्षांकडून पक्षातील संघटनेची कागदपत्र सादर केली होती, मात्र निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। दोन्ही पक्षांकडून पक्षातील संघटनेची कागदपत्र सादर करण्यात आली होती, मात्र हा निर्णय फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 1/3 लोकांचा गट स्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता हवी असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे, अन्यथा त्या गटाला कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल असं देखील सिब्बल यांनी इथे म्हटलेलं आहे। सिब्बल यांचा युक्तिवाद इथे सुरू आहे। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळा हा मुद्दा देखील कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी अधोरेखित केलाय। आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं तो 4 भागामध्ये आहे असं सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी म्हटलं आणि ते 4 भाग नेमके कोणते त्या संदर्भात विस्तारानं त्यांच्याकडून कोर्टामध्ये सांगितलं जात आहे। हे दस्तऐवज पक्षामध्ये फूट पडल्याचा पुरावा ठरत नसतील तर परिच्छेद 15 नुसार त्याचा दाखला त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे। फूट पडली तर ती राजकीय आणि विधिमंडळ पक्षातही पडली पाहिजे। आयोगानं देसाईंच्या 25 जूनच्या पत्राचा आधार घेतला असा युक्तिवाद त्यांच्याकडून केला जातोय। पत्रात शिंदे आमदार पक्षविरोधी कारवाई करत असल्याचा उल्लेख आहे आणि सेना बाळासाहेबांच्या नावाचा वापर करत पक्ष स्थापनेचा प्रयत्न करण्यात आला असं देखील युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल बोलतायत। कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। दोन्ही पक्षांकडून पक्षातील संघटनेची कागदपत्र सादर करण्यात आली होती, मात्र हा निर्णय फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीचे प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। नेमकं कोर्टामध्ये काय घडतंय, कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातोय त्याचे प्रत्येक अपडेट्स आपण पाहताय। तर आतापर्यंत सुनावणी काय झाली ते आपण पाहूया। तर 1/3 सदस्यांच्या गटस्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता हवी असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय, अन्यथा त्या गटाला कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं असं सिब्बल यांनी म्हटलंय। दोन्ही पक्षांकडून पक्षातील संघटनेची कागदपत्र सादर करण्यात आली होती, मात्र निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला। शिवसेना बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न झाला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। दोन्ही पक्षांकडून पक्षातील संघटनेची कागदपत्र सादर केलेली होती, मात्र निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला असं कपिल सिब्बल हे युक्तिवादादरम्यान बोलतायत। निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रावर आणि निर्णयावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। फूट पडली तर ती राजकीय आणि विधिमंडळ पक्षातही पडली पाहिजे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। पत्रामध्ये शिंदे आमदार पक्षविरोधी कारवाई करत असल्याचा उल्लेख असल्याचं कपिल सिब्बल बोलतायत। सेना आणि बाळासाहेबांच्या नावाचा वापर करत पक्ष स्थापनेचा प्रयत्न झाला असं युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल बोलतायत। फूट पडली तर ती राजकीय आणि विधिमंडळ पक्षातही पडली पाहिजे। आयोगानं देसाईंच्या 25 जूनच्या पत्राचा आधार घेतला। पत्रामध्ये शिंदे आमदार पक्षविरोधी कारवाई करत असल्याचा उल्लेख आहे। सेना आणि बाळासाहेबांच्या नावाचा वापर करत पक्ष स्थापनेचा प्रयत्न झाला असा जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। तर दुसरा गट तयार होणं म्हणजे पक्षामध्ये फूट पडली असा अर्थ नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सर्व निकालामध्ये फुटीबद्दल बोललं गेलं, विधिमंडळ गटासंदर्भात नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे।
सर्व निकालामध्ये फुटीबद्दल बोललं गेलं, विधिमंडळ गटाबद्दल नाही. दुसरा गट तयार होणं म्हणजे पक्षामध्ये फूट पडली असा अर्थ नाही, असं कपिल सिब्बल बोलतायत. दोन्ही पक्षांकडून पक्षातील संघटनेची कागदपत्र सादर करण्यात आली होती. मात्र निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. दोन्ही पक्षांकडून पक्षातील संघटनेची कागदपत्र सादर करण्यात आली. 1/3 लोकांचा गट स्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता हवी, अन्यथा त्या गटाला कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं, असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातोय. शिंदेच्या 54 पैकी 35 आमदारांनी निर्णय घेऊन व्हीप बदलला. पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नसलेले निर्णय निवडणूक आयोगाने घेतले, असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आमचं पक्ष चिन्ह घेतलं आणि सरकार बनवलं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. 1 जुलैला अनिल देसाईंनी आयोगाकडे पत्र दिलेलं होतं आणि त्या पत्राचा उल्लेख देखील कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे. फूट पडली तर ती राजकीय आणि विधिमंडळ दोन्हीमध्ये पडायला हवी. आयोगानं देसाईंच्या 25 जूनच्या पत्राचा दाखला या ठिकाणी दिलाय. विधिमंडळ पक्षामध्ये फूट ही राजकीय पक्षामध्ये फूट असा त्याचा अर्थ होत नाही, असं सिब्बल हे युक्तिवादादरम्यान बोलतायत. तर विधिमंडळ पक्षामध्ये फूट ही राजकीय पक्षामध्ये फूट असा त्याचा अर्थ नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो, असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. तर केरळ हायकोर्टाच्या निर्णयाचा दाखला देखील यासाठी सिब्बल यांनी मागच्या सुनावणीच्या वेळेला दिलेला होता. तोच मुद्दा त्यांनी या ठिकाणी पुढे नेलेला आहे. विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं होत नाही, असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. सर्व निकालामध्ये फुटीबद्दल बोललं गेलं. दोन्ही पक्षांकडून पक्षातील संघटनेची कागदपत्र सादर केली होती. मात्र निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला, असं सिब्बल या युक्तिवादादरम्यान बोलतायत. तुम्ही स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलता, असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केला. 1999च्या घटनेमध्ये मुख्य नेत्याचा उल्लेख नाही, असं देखील सिब्बल यांनी म्हटलं. विधिमंडळ पक्षामध्ये फूट ही राजकीय पक्षामध्ये फूट असा अर्थ नाही, असं सिब्बल यांनी म्हटलंय. तुम्ही स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलता, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. 1999च्या घटनेमध्ये मुख्य नेत्याचा उल्लेख नाही, असं देखील युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीचे प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय. कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातोय, कोणकोणते मुद्दे त्यांच्याकडून मांडले जात आहेत, त्याचे प्रत्येक अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय. तर विधिमंडळ पक्षामध्ये फूट ही राजकीय पक्षामध्ये फूट नाही, असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारे बोलता, असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केला. 1999च्या घटनेमध्ये मुख्य नेत्याचा उल्लेख नाही, असा युक्तिवाद देखील सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. तुम्ही स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलता, असं सिब्बल हे युक्तिवादादरम्यान बोलतायत. दुसरा गट तयार होणं म्हणजे पक्षामध्ये फूट पडली असा अर्थ नाही. सर्व निकालामध्ये फुटीबद्दल बोललं गेलं, विधिमंडळ गटाबद्दल नाही, असं सिब्बल बोलतायत. आमच्या घटनेमध्ये मुख्य नेता नाही तर पक्षप्रमुख पदाचा उल्लेख आहे, असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे. सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद या ठिकाणी केला जातोय. आमच्या घटनेमध्ये मुख्य नेता नाही तर पक्षप्रमुख पदाचा उल्लेख असल्याचं सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे. तर तुम्ही स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलता, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. 1999च्या घटनेमध्ये मुख्य नेत्याचा उल्लेख नाही. विधिमंडळ पक्षामध्ये फूट ही राजकीय पक्षामध्ये फूट असा अर्थ नाही, असं सिब्बल यांच्याकडून सांगितलं जात आहे. तर तुम्ही स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलता, असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडनं करण्यात आला. आमच्या घटनेमध्ये मुख्य नेता नाही तर पक्षप्रमुख हा उल्लेख आहे, असा देखील युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून कागदपत्रांचं वाचन केलं जात आहे. आमच्या घटनेमध्ये मुख्य नेता नाही तर पक्षप्रमुख पदाचा उल्लेख आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून कागदपत्रांचं आता वाचन केलं जात आहे. पक्ष घटनेच्या आधारे वाद सोडवणं चुकीचं होतं, असं देखील सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांच्याकडनं आता कागदपत्रांचं वाचन केलं जाते. आमच्या घटनेमध्ये मुख्य नेता नाही तर पक्षप्रमुख पदाचा उल्लेख, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि कपिल सिब्बल यांच्याकडून कागदपत्रांचं वाचन आता केलं जात आहे. पक्षाच्या घटनेमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा उल्लेख आहे ते आता सिब्बल या ठिकाणी वाचून दाखवत आहे. तर यामध्ये पक्षाची घटना त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि आमच्या घटनेमध्ये मुख्य नेता नाही तर पक्षप्रमुख हा उल्लेख असल्याचं देखील सिब्बल यांनी म्हटलं. त्यामुळे तुम्ही स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलता, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. 10व्या परिशिष्टाचा दाखला कपिल सिब्बल यांच्याकडून या ठिकाणी दिला जातोय. 3 दस्तऐवजांच्या आधारे आयोगाकडून ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचा देखील उल्लेख त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. दुसरा गट तयार होणं म्हणजे पक्षामध्ये फूट पडली असा अर्थ नाही, असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे.
सर्व निकालामध्ये फुटीबद्दल बोललं गेलं, विधिमंडळ गटाबद्दल नाही, हे त्यांच्याकडून नमूद करण्यात आलंय. दुसरा गट तयार होणं